नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत तर ही एक नवी टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे। यामध्ये आपण ज्यांनी पोस्टल डिपार्टमेंटसाठी फॉर्म भरलेले आहेत, ज्यासाठी आता फॉर्म निघालेले होते, 1400+ जागा त्यामध्ये आहे। MTS मध्ये पोस्टल पोस्ट मास्टरसाठी आहे आणि MTS साठी आहे। तर त्यासाठी जे येणारे प्रश्नपत्रिका आहे किंवा त्यासाठी विचारले गेलेल्या प्रश्नपत्रिका आहे आणि त्यासाठी असे महत्त्वाचे जे प्रश्न असणार आहे यांची आपण एक सिरीज चालू केलेली आहे। रेग्युलरली तुम्हाला एक व्हिडिओ यासाठी मिळत जाईल मित्रांनो, तर तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे। आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जो की हा 11 ऑक्टोबरला पेपर झालेला होता MTS साठी। तर त्या पेपरमधील प्रश्न आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल कशा प्रकारे प्रश्न असतात, प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारे असतं पोस्टल डिपार्टमेंटसाठी, आणि त्या प्रकारे अभ्यास करायला तुम्हाला तयारी करायला सोपं जाईल। आणि रेग्युलरली तर तुम्ही आपले व्हिडिओ पाहिलेत तर त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये खूप मोठा फायदा होणार आहे, कारण याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या एक्झाममध्ये विचारले जाणार आहे मित्रांनो। तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल, तर हा पेपर आहे बघा, या ठिकाणी पोस्टल डिपार्टमेंटसाठी हा पेपर आहे। यामध्ये तुम्हाला टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन होते बघा, वस्तुनिष्ठ प्रश्न होते 50 प्रश्न होते आणि मॅक्झिमम मार्क्स 100 म्हणजे 100 मार्कांसाठी हा पेपर होता 50 प्रश्नांचा। तर यामध्ये तुम्हाला टाईम होता बघा 1 तास, म्हणजे 60 मिनिटे इतका जो आहे तो हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला टाईम देण्यात आलेला होता। यामध्ये काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहे, ते इन्स्ट्रक्शन न बघता आपण डायरेक्टली प्रश्न बघणार आहोत। तर आजच्या भागामध्ये असे महत्त्वाचे आपण प्रश्न बघणार आहोत जे की तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच, कारण सगळे प्रश्न जे आहेत ते पोस्टल डिपार्टमेंटशी रिलेटेड प्रश्न आहे। पहिले सुरुवातीला आपण जे घेतलेले आहेत, जसं की त्यांच्या काही स्कीम असतील, त्यांच्या काही नवीन स्कीम योजना असेल किंवा त्यांचे काही रूल्स असतील, याबद्दलचे प्रश्न हे विचारले गेलेले आहेत। चला तर बघूया ते प्रश्न कोणते आहे। पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया आपण। बघा, या ठिकाणी तुम्हाला जे प्रश्न असतात मित्रांनो 3 भाषेमध्ये यामध्ये विचारलेले असतात। एक तर तुम्हाला मराठीमध्ये दिलेलं असतं, हा महाराष्ट्र सर्कलचा पेपर असल्यामुळे मराठीचे प्रश्न अगोदर यांनी ठळकमध्ये दिलेले आहेत आणि खाली त्यांनी कॉमनमध्ये दिलेले आहेत बघा, इंग्लिशमध्ये तोच प्रश्न इंग्लिशमध्ये देखील आणि हिंदीमधील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर पहिला प्रश्न आहे बघा, पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारला गेलेला होता तो आपण बघणार आहोत। बघा, पत्रपेटी म्हणजे जे लेटर बॉक्स असतं क्लिअर करण्यासाठी वापरण्यात येणारे मोबाईल ॲप्लिकेशन कोणते? तर यामध्ये बघा, पत्रपेटी म्हणजे लेटर बॉक्स क्लिअर करण्यासाठी वापरण्यात येणारे मोबाईल ॲप्लिकेशन एक बनवलेले आहे बघा। तर हे ॲप्लिकेशन कोणते आहे बघा, खाली 4 ऑप्शन दिलेले आहे। नान्यता आहे, पोस्टमन मोबाईल ॲप्लिकेशन आहे, पोस्ट इन्फो ॲप्लिकेशन आहे, वरीलपैकी एकही नाही। तर ते आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 नान्यता। तर नान्यता हे जे आहे ते एक ॲप्लिकेशन या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे मित्रांनो। यामध्ये तुमचा डाटा पर्टेनिंग होऊ शकतो, त्यामध्ये तुमचं यामध्ये काय असतं, हे जे एक ॲप्लिकेशन आहे, जसं आपण फोनपे वगैरे याचा बारकोड स्कॅन करत असतो, त्या प्रकारे याला एक स्कॅनर भेटलेलं असतं। ते प्रत्येक जो पोस्ट बॉक्स असतो, पोस्ट बॉक्सला मध्ये जे आहे ते हे स्कॅनर बसवलेलं असतं। तर या प्रकारे ते स्कॅनर असतं, ज्यावेळेस पोस्टमन येतो त्या ठिकाणचे लेटर्स कलेक्ट करतो, त्यावेळेस तो ते स्कॅन करतो आणि जे काही लेटर त्यामध्ये झालेले आहेत, जमा झालेले आहेत, त्याचा क्लिअरन्स तुम्हाला टाईम, त्याचा क्लिअरन्स नंबर आणि ज्या पोस्ट मास्टरचं नाव आणि नंबर हा देखील त्या ॲप्लिकेशनमध्ये, म्हणजे जे कस्टमर्स आहे त्यांच्यासाठी एक ते वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन हे देखील चेक करू शकता की त्यांचं पोस्ट नेमकं कुठे आहे आणि ते राईट टायमाला निघालं की नाही किंवा त्यामधून कलेक्ट केलं गेलं की नाही, यासाठी हे ॲप्लिकेशन या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। पुढील प्रश्न आपण बघणार आहोत बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील विधानांचा विचार करा। तर खालील विधानांचा विचार करा, खाली काही विधान दिलेले आहे बघा। पहिलं विधान आहे की कोणत्याही प्रकारच्या स्फोटकांना पोस्टामार्फत पाठवण्यासाठी बुक करण्यास परवानगी नाही, हे एक विधान आहे। दुसरं आहे बघा, कोणत्याही प्रकारच्या द्रव पदार्थांना पोस्टमार्फत पाठवण्यासाठी बुक करण्यास परवानगी नाही। तर यामध्ये आता विचारलेलं आहे की वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे। 2 विधान आहे की आपण जे कुठलंही स्फोटक पदार्थ असेल ते पोस्टाने पाठवू नाही शकत, आणि दुसरं आहे की जे द्रव पदार्थ आहेत हे देखील आपण पोस्टाने पाठवू नाही शकत। तर यामध्ये वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे हे विचारलेलं आहे। तर यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत फक्त ए, फक्त बी, किंवा आहे 1 आणि 2 दोघं विधाने, किंवा यामध्ये पहिलं आणि दुसरं पैकी कोणतेही नाही। तर यामध्ये बरोबर ऑप्शन आहे बघा ऑप्शन सी,
पहिला आणि दुसरं हे जे आहे ते हे दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत, कारण कोणत्याही प्रकारच्या स्फोटकांना आपल्या इंडियन पोस्टल मार्फत पाठवण्यास परवानगी नाही मित्रांनो. आणि दुसरं आहे की कोणत्याही प्रकारचं द्रव पदार्थ असेल यांना देखील इंडियन पोस्टल मार्फत बुक करण्यास परवानगी या ठिकाणी नाही आहे. तर यामुळे हे दोघंही ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे, हे दोघंही विधान जे आहेत ते बरोबर आहे. तिसरा प्रश्न आहे बघा आपला, खालीलपैकी कोणत्या अल्प बचत योजनेद्वारा जास्तीत जास्त व्याज प्रदान केले जाते. तर खाली काही आपल्याला पोस्टाच्या स्कीम दिलेल्या आहेत, ज्या पोस्टाने पब्लिश केलेल्या आहेत अशा स्कीम आपल्याला खालील दिलेल्या आहेत. यापैकी कोणती अशी स्कीम आहे किंवा कोणती अशी योजना आहे की ज्यामध्ये सर्वात जास्त हाय इंटरेस्ट जे आहे ते म्हणजे व्याज जे आहे ते प्रदान केले जातं किंवा दिलं जातं. तर या ठिकाणी चारही स्कीम आपण बघणार आहोत बघा. पहिली आहे 5 वर्षीय मुदत ठेव योजना, दुसरी आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, आणि तिसरी आहे बघा मासिक उत्पन्न योजना, आणि चौथी आहे वरिष्ठ नागरिक बचत योजना. याला इंग्लिशमध्ये देखील वेगळे नावं आहेत, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये दाखवू आपण बघा खाली. तिसरा प्रश्न आहे बघा आपला 5 इयर्स टाईम डिपॉझिट, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल अशाच प्रकारे पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच त्याला PPF असं देखील म्हटलं जातं. तिसरं आहे बघा मंथली इन्कम स्कीम म्हणजेच MIS असं देखील याला म्हटलं जातं, शॉर्ट फॉर्म आहे MIS. आणि तिसरं आहे बघा सिनियर सिटीजन सेविंग स्कीम म्हणजे SCSS, सिनियर सिटीजन सेविंग स्कीम. तर आता यामध्ये काय आहे बघा, पहिलं जे आहे 5 इयर टाईम डिपॉझिट, तर आपण डायरेक्टली तुम्हाला सांगू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर 5 इयर्स टाईम डिपॉझिटसाठी काय व्याज दिलं जातं, तर ते आहे बघा 6.7%. 6.7%. त्यानंतर आहे बघा पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणजेच PPFसाठी किती व्याज दिलं जातं, तर PPFसाठी आहे बघा 7.9. PPFसाठी आहे 7.9. आणि मंथली इन्कम स्कीम आहे, मंथली इन्कम स्कीमसाठी काय दिलं जातं 7.6, 7.6. आणि चौथं जे आहे सिनियर सिटीजन सेविंग स्कीमसाठी दिलं जातं 8.6, 8.6. आता यामध्ये सर्वात जास्त कोणाला आहे, तर ते आहे बघा ऑप्शन क्रमांक D सिनियर सिटीजन सेविंग स्कीम. यामध्ये 8.6 हे जे आहे ते हायर इंटरेस्ट या ठिकाणी पेड केलं जातं या स्कीममध्ये, म्हणजे सिनियर सिटीजनसाठी हे खूप फायद्याची अशी स्कीम या ठिकाणी आहे पोस्टल डिपार्टमेंटमध्ये. अदरवाईज इतर बँकेमध्ये देखील सिनियर सिटीजनला जे जनरली व्याजदर दिले जातं त्यापेक्षा जास्तच व्याजदर या ठिकाणी दिलं जातं. त्याप्रमाणे आपण डायरेक्टली देखील आपल्याला हा प्रश्न जमला असता. आणि आपण चारींच्या स्कीम त्यांचे शॉर्ट नाव आणि त्यांचे देण्यात येणारे त्यांना इंटरेस्ट याचे जे आहे ते पर्सेंटेज देखील पाहिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला या चारी स्कीमामध्ये समजल्या पोस्टाच्या. पुढील प्रश्न आहे बघा, पुढील प्रश्न बघणार आहोत आपण. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. मासिक उत्पन्न योजना म्हणजेच त्याला MIS म्हणजे मंथली इन्कम सेविंग जे आहे, मासिक उत्पन्न योजना मंथली इन्कम सेविंग स्कीम मंथली इन्कम स्कीम व वरिष्ठ नागरिक बचत योजना जी आपण आता सिनियर सिटीजन जी स्कीम पाहिली ती, एकल खात्यामध्ये जास्तीत जास्त किती रक्कम जमा ठेवता येते. तर मॅक्झिमम रक्कम यामध्ये आपण किती टाकू शकतो हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर मंथली इन्कम स्कीममध्ये किती ठेवू शकतो, आणि जे आपले सिनियर सिटीजन स्कीम आहे यामध्ये जास्तीत जास्त रक्कम किती आपण ठेवू शकतो. जर यामध्ये तुम्ही विचार केला बघा, तर जी MIS आहे म्हणजे मंथली इन्कम स्कीम, यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त रक्कम किती ठेवू शकता, 4.5 लाख म्हणजे 4.5 लाख रुपयापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त यामध्ये रक्कम ठेवू शकता. आणि दुसरं आहे बघा जे आपल्याला सिनियर सिटीजन स्कीमबद्दल विचारलेलं आहे, तर सिनियर सिटीजन स्कीममध्ये जास्तीत जास्त आपण किती ठेवू शकतो, तर यामध्ये जास्तीत जास्त आपण ठेवू शकतो बघा 15 लाखापर्यंत ठेवू शकतो. म्हणजे MISसाठी 4.5 लाख आणि SCSSसाठी 15 लाख. तर 4.5 लाख आणि 15 लाख ऑप्शन कुठे आहे बघा आपल्याला या ठिकाणी, तर 4.5 लाख आणि 15 लाख ऑप्शन आहे बघा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे ऑप्शन क्रमांक 2 बघा. तर मंथली इन्कम स्कीममध्ये 4.5 लाख आणि सिनियर सिटीजन स्कीममध्ये 15 लाखापर्यंत जास्तीत जास्त अमाऊंट आपण ठेवू शकतो. यामध्येच तुम्ही मंथली इन्कम स्कीममध्ये सगळ्यात कमीत कमी जर विचारलं तुम्हाला ते देखील माहीत पाहिजे, तर सगळ्यात कमीत कमी म्हणजे मिनिमम अमाऊंट किती असणार आहे, तर ती आहे बघा 1500 रुपये. किती 1500 रुपये तुम्ही MISमध्ये ठेवू शकता.
तर या प्रकारे स्कीमचे प्रश्न आहे मित्रांनो, टोटली तुमचे रिलेटेड प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला बघा या ठिकाणी जे आपण 4 प्रश्न वरती पाहिले हेच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी इकडे इंग्लिशमध्ये दिलेले आहे आणि इकडे हिंदीमध्ये देखील देण्यात आलेले आहे. पुढे बघणार आहोत आपण. पुढे 5वा प्रश्न आहे बघा आपला. 5वा प्रश्न आहे की 50 ग्रामपर्यंतच्या स्थानिक स्पीड पोस्ट आर्टिकलसाठी किती दर आकारला जातो. तर 50 ग्रामपर्यंत जर स्थानिक स्पीड पोस्ट असेल, आर्टिकल असेल, त्यासाठी किती दर आकारला जातो असं आपल्याला विचारलेलं आहे. त्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहेत बघा. योग्य ऑप्शन कुठला असणार आहे, तर योग्य ऑप्शन आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, विना GST 15 रुपये, म्हणजे 15 रुपये विदाऊट GST इतका जो दर आहे हा 50 ग्रामपर्यंतच्या स्थानिक स्पीड पोस्टसाठी आर्टिकलसाठी आकारण्यात येत असतो. विदाऊट GST 15 म्हणजे 18 रुपयापर्यंत जातं ते. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 6. टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या विभागांचा विमा उतरविला जातो. तर ही स्कीम आपण इंग्लिशमध्ये बघा, तुम्ही इंग्लिशमध्ये देखील हा प्रश्न बघा म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये देखील समजेल. तर कोणता आहे बघा, व्हॉट विल बी द टेरिफिक चार्जेस फॉर लोकल, हा आपण पाहिलेला आहे. आपला 6वा प्रश्न चालू होता बघा. तर 6वा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेगमेंट्स कॅन बी इन्श्युअर अंडर द पोस्टल लाईफ इन्शुरन्स. हे नाव बघा हे ठिकाणी, हे स्कीमचं नाव आहे पोस्टल लाईफ इन्शुरन्स, म्हणून आपण हा प्रश्न इंग्लिशमध्ये बघला. तर पोस्टल लाईफ इन्शुरन्समध्ये कोणकोणत्या प्रकारचे सेगमेंट जे आहेत ते कव्हर केले जातात किंवा इन्श्युअर केले जातात, म्हणजे कुठल्या प्रकारचे आहे. जसं की बघा खाली दिलं आहे, एम्प्लॉईज ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट, जे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईड आहे हे का. 2 नंबरचा आहे प्रोफेशनल सच ॲज इंजिनियर्स, डॉक्टर्स अँड लॉयर्स, जे प्रोफेशनल्स असतात जसं डॉक्टर्स असतात, इंजिनियर असतात, लॉयर असतात, हे येतात का. त्यानंतर आहे तिसरं एम्प्लॉईज ऑफ द कंपनीज लिस्टेड ऑन NEC अँड BSE. तर BSE आणि NEC जे लिस्टेड कंपनीज आहे यांचे एम्प्लॉईज आहे का. आणि चौथा आहे बघा एम्प्लॉईज ऑफ ऑल प्रायव्हेट कंपनीज. तर यामध्ये कुठलं विधान बरोबर आहे याचं विचारलेलं आहे. तर यामध्ये जे कव्हर होत असतात बघा, तर ते कुठले आहे, तर ते आहेत बघा ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ द अबव. यामध्ये जे पोस्टल लाईफ इन्शुरन्स आहे यामध्ये हे सर्व प्रकारचे जे यामध्ये सेगमेंट्स दिलेले आहेत हे कव्हर केले जातात. पुढील प्रश्न आपण बघणार आहोत बघा. पुढील प्रश्न आपला आहे प्रश्न क्रमांक 7. PLI पोस्टल लाईफ इन्शुरन्स आत्ताच आपण बघितलं बघा, त्यासाठी शॉर्ट फॉर्म दिलेला आहे PLI म्हणजेच पोस्टल लाईफ इन्शुरन्स, म्हणून आपण तुम्हाला इंग्लिशमध्ये दाखवलं, म्हणजे या प्रकारे प्रश्न जर आला तर तुम्हाला माहीत हवं. आणि पुढे आहे RPLI. RPLI म्हणजे काय, तर रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स. रुरलसाठी वेगळे नियम आहे आणि पोस्टल लाईफ जे नंतर आहे त्यासाठी वेगळं. मध्ये जास्तीत जास्त विमा रक्कम किती. तर पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि जे रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स आहे यामध्ये जास्तीत जास्त विमा रक्कम किती आहे. तर बघा या ठिकाणी पोस्टल लाईफ इन्शुरन्स जी आहे, पोस्टल लाईफ इन्शुरन्समध्ये तुम्ही जास्तीत जास्त रक्कम किती आहे, तर ती आहे बघा 50 लाख, 50 लाख रुपीज ही जी आहे ती पोस्टल लाईफसाठी मॅक्झिमम रक्कम आहे. आणि त्यानंतर आहे बघा RPLI म्हणजेच रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्ससाठी मॅक्झिमम रक्कम किती आहे, तर ती आहे बघा या ठिकाणी 10 लाख, म्हणजेच 50 लाख आणि 10 लाख. तर 50 लाख आणि 10 लाख ऑप्शन कुठे आहे बघा आपल्याला, हे बघा ऑप्शन क्रमांक डी. PLIमध्ये 50 लाख आहे आणि RPLIमध्ये 10 लाख आहे. तर हे आपलं ऑप्शन बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक 4. तर यामध्ये हे झालं मॅक्झिमम. तर यामध्ये जर तुम्हाला मिनिमम विचारलं तर मिनिमम देखील यामध्ये आपल्याला माहीत हवं. तर मिनिमम काय आहे बघा, तर पोस्टल लाईफ इन्शुरन्ससाठी मिनिमम आहे बघा 20,000. किती मिनिमम आहे 20,000. आणि जे रुरल लाईफ पोस्टल इन्शुरन्स आहे यासाठी मिनिमम आहे बघा 10,000. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, जर विचारलं तर आपल्याला सांगता यायला हवं. पुढील प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 8 आहे, मालाच्या आंतरराष्ट्रीय वाहनाकरता खालीलपैकी कोणते फॉर्म कस्टम डिक्लेरेशन फॉर्म आहेत. तर मालाची जी आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल जे आपण इंटरनॅशनली पाठवत असतो, तर त्यासाठी खालीलपैकी कस्टम फॉर्म जे आहे, कस्टम डिक्लेरेशन फॉर्म ते कोणते आहे बघा, तर ते आहे ऑप्शन क्रमांक सी, CN22 अँड CN23. CN22 अँड CN23. पुढील प्रश्न आहे बघा, हे बघा हेच ते प्रश्न जे आहेत ते खाली इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये देण्यात आलेले आहेत. पण आपण महाराष्ट्रासाठी बघत आहोत म्हणून मराठीमध्ये बघू शकतो. पुढील प्रश्न आहे, मग प्रश्न क्रमांक 9 आहे आपल्या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 9 काय आहे आपला, की BNPL
योजनेअंतर्गत पत सुविधा प्राप्त करण्यासाठी एका ग्राहकाने एका कॅलेंडर महिन्यात कमीत कमी किती रुपयांचा व्यवसाय देणे आवश्यक आहे। जर BNPL ह्या योजनेअंतर्गत पत सुविधा प्राप्त करायची असेल तर त्यासाठी एका ग्राहकाने कॅलेंडरचा जो महिना असतो या महिन्यामध्ये कमीत कमी किती रुपयांचा व्यवसाय देणे आवश्यक आहे। तर या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल मित्रांनो तर जे एक ग्राहक असतो त्याला जो मंथली इन्कम असतो कॅलेंडर वाईज मंथली इन्कम असतो त्यामध्ये ऑप्शन क्रमांक बी बघा 10,000 रुपयापर्यंत कमीत कमी रुपयांचा व्यवसाय देणे जो आहे तो आवश्यक या ठिकाणी असतो मित्रांनो। कमीत कमी किती आहे 10,000 रुपये कशासाठी BNPL साठी। पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10 आहे आपला जास्तीत जास्त किती रकमेची ई मनी ऑर्डर बुक करता येते व त्याला लागणारे कमिशन किती। तर जास्तीत जास्त किती रकमेपर्यंत ई मनी ऑर्डर माहीत आहे आपल्याला ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक तर जास्तीत जास्त किती रकमेची इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर बुक करता येते व त्याला लागणारे कमिशन किती असते। तर जास्तीत जास्त बघा या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डर आपण किती बुक करू शकतो तर ते आहे बघा ऑप्शन क्रमांक सी 5,000 रुपये। ते जास्तीत जास्त 5,000 रुपये आहे आणि त्याला लागणारे कमिशन किती आहे त्याला लागणारे कमिशन आहे बघा 5% अनुक्रमे 5,000 रुपयापर्यंत जास्तीत जास्त आणि त्याला लागणारे कमिशन आहे बघा 5% अनुक्रमे। तर बघा सगळे पोस्टल डिपार्टमेंटशी रिलेटेड हे प्रश्न होते बघा मित्रांनो या ठिकाणी आपण आणि अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हाला पडणार म्हणजे पडणारच आहे। ह्याच प्रकारचे पुढील प्रश्न आहे आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत। कंटिन्यूस आपण ही सिरीज घेणार आहोत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघायला तुम्हाला मिळणार आहेत। तर अशाच प्रकारचे व्हिडिओ मिळण्यासाठी आपलं जे ऑल इन वन चॅनल आहे त्याला लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो। शेजारी बेल आयकॉन आहे तिला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला अभ्यासाला मदत होईल मित्रांनो। आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आपण कंटिन्युअसली बघणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो।